प्रत्येकाने हिरवी केळी बघितलेली असेल, मात्र लाल केळी कुणी बघितली का? लाल केळी हा शब्द ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मात्र जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना लाल केळीबद्दलचं पण मार्गदर्शन केलं जात आहे. नेमकं ही लाल केळी काय आहे आणि तिची वैशिष्ट्ये काय आहेत, इतर केळीपेक्षा ती वेगळी कशी आहे, या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत केळी तज्ज्ञ डॉक्टर के बी पाटील सर आहेत. सर, काय सांगाल नेमकं लाल केळी ही नेमकं काय आहे? लाल केळी म्हणजे काय? नाही, ॲक्च्युअली आपण ह्या ज्या जैन हिल्सवरच्या कृषी महोत्सवामध्ये या ठिकाणी जे 70 ते 80 पिकांचं प्रात्यक्षिक या ठिकाणी मांडलं आहे, याच्यामध्ये केळीच्या 6 जाती आहेत. ग्रँडनाइन आहे, रेड बनाना आहे, त्यानंतर बंथल आहे, नेंद्रन आहे, पुवन आहे, इलाकी आहे. त्यातली लाल केळी हा एक वाण आहे. लाल केळी म्हणजे या केळ्याचा रंगच लाल आहे, बरोबर. त्यात हिरवी साल नसून लाल रंगाची साल आहे. याचा जो गर आहे हा पांढरा शुभ्र नसून थोडासा पिंक रंगाचा आहे. त्याचं कारण असं आहे की या केळीमध्ये कॅरोटीनाइट या घटकाचं प्रमाण जास्त आहे. मॉइश्चर म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि थोडंसं साखरेचं प्रमाण कमी आहे. पाण्याचं प्रमाण कमी आहे, साखरेचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे लाल केळीला किपिंग क्वालिटी आहे. आणि म्हणून न्यूट्रिशनल व्हॅल्यू जर का आपण म्हटले तर लाल केळीची न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही पारंपरिक केळीपेक्षा जास्त आहे. ज्या बागेमध्ये आपण उभा आहोत ही बाग रेड बनानाची आहे, ज्याला लाल केळी आपण म्हणतो. परंतु एकच भाग आहे की ही खूप उंच जात आहे. आपण बघताय 25 ते 30 फूट उंच ह्या केळीच्या झाडाची हाईट आहे, बरोबर. प्रचंड मोठा त्याचा केळीचा पेंदा झालेला आहे आणि याचं उत्पादन सर्वसाधारण सरासरी 20 किलो प्रति झाड आहे. त्यामुळे 20 ते 21 टनाचं उत्पादन याच्यामध्ये मिळतं. परंतु लाल केळीला दरसुद्धा चांगला मिळतो. सर, आता या केळीची लागवड प्रामुख्याने देशात कुठे कुठे केली जाते आणि जळगाव जिल्ह्यासाठी असेल किंवा इतर जिल्ह्यांसाठी ही वातावरणाला पोषक आहे का लागवडीसाठी? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जळगाव जिल्ह्यासाठी लाल केळी ही सगळ्या हंगामामध्ये लागवड आपण करू शकत नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये लाल केळी लावायची तर साधारणपणे जानेवारी टू एप्रिलचे 15 तारीख या कालावधीमध्येच आपण लाल केळीची लागवड करू शकतो. त्याचं कारण लक्षात घ्या की लाल केळी ही प्रखर उष्णतेच्या आधी या केळीची कापणी पूर्ण होणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणून हा एकच हंगाम जळगाव जिल्ह्यासाठी सोयीस्कर आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये या केळीची लागवड आपण करू शकतो. ठाण्यामध्ये करू शकतो, नाशिकमध्ये करू शकतो, पालघरमध्ये करू शकतो. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो कोस्टल बेल्ट आहे, जिथं तापमान कमी आहे आणि ह्युमिडिटी जास्त आहे, त्या ठिकाणी लाल केळीची लागवड आपण करू शकतो. देशामध्ये केरळ आणि तामिळनाडू या 2 राज्यामध्ये लाल केळीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. सर, आता उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून या केळीचं महत्त्व कसं आहे आणि याला बाहेर देशांमध्ये बाजारपेठ कशी आहे? उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं साधारणपणे एका एकरामध्ये ही 1210 झाडं आपण लावलेली आहे. 1100 झाडं आपल्या हातामध्ये येतील, म्हणजे 20 ते 22 टनाचं प्रति एकरीचं उत्पादन आहे. परंतु लाल केळीचे दर असे 8 रुपये 10 रुपये खाली येत नाही. 20 रुपये 30 रुपयाच्या खाली लाल केळी विकल्या जात नाही. म्हणजे साधारणपणे कमीत कमी एकराला 4 लाख रुपये देणारी ही लाल केळी आहे. महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, हिला परदेशी बाजारपेठ आहे. म्हणजे दुबईमध्ये, इराणमध्ये, इराकमध्ये, तेहरानमध्ये किंवा जिद्दा, अबुधाबी, ओमानमध्ये मोठ्या प्रमाणात साऊथ इंडियन पॉप्युलेशन आहे, ज्यांना ही केळी खाणं माहीत आहे किंवा त्यांची सवय आहे. युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथला कॉस्मेटिक लूक आहे, लाल रंग असल्यामुळे दिसायला खूप छान आहे आणि म्हणून युरोपच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा लाल केळीची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे. तर आपण बघितलं की इतर केळीच्या प्रजातीपेक्षा लाल केळीची अशी वेगवेगळी वैशिष्ट्य आहे. तिची न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली आहे. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून तिचं महत्त्व आपण बघितलं की तिला युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने मागणी आहे आणि या केळीला भावसुद्धा चांगला मिळतो. म्हणून जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांसाठी इतर केळीच्या प्रजातींबरोबरच लाल केळीचा हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे आणि त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी या केळीची लागवड केली तर निश्चितच त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल किंवा त्याला थोडेफार का होईना ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या नुकसानांचा सामना करावा लागतो आहे तो या केळीला पण करावाच लागणार आहे. मात्र शाश्वत असं उत्पन्न घ्यायचं म्हटलं तर हा उत्तम पर्याय या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यासमोर असू शकतो की ज्याला या केळीला विदेशातसुद्धा चांगली मागणी आहे आणि भाव चांगला मिळत असल्याने निश्चितच शेतकऱ्याला हमीचं जे उत्पन्न म्हणता येईल ते या केळीच्या माध्यमातून मिळू शकतं. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.